नमस्कार रसिको, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत. आणि आज मी एका विशेष व्यक्तीला इथं भेटायला आलो आहे. तुम्हाला रसिको कल्पना असेल की पुणे हे आपल्या चित्रपटसृष्टीचं, मराठी चित्रपटसृष्टीचं एकेकाळी माहेरघर होतं. फार मोठं स्टुडिओ होते इथं, बरं शूटिंग चालायचं. आणि त्या शूटिंगच्या निमित्ताने एक वास्तू इथं फार मोठी उदयाला आलेली आहे, म्हणजे ती अजूनही आहे आणि त्याचं फार महत्त्व आहे. तेच मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. आणि त्यासाठीच ही व्यक्ती माझ्याबरोबर आहे. पुन्हा गेस्ट हाऊसचे सर्वेसर्वा नमस्कार. किशोर सरपोतदार माझ्याबरोबर आहेत. आणि किशोरजी, तुमचं स्वागत. आणि आज आमचं रसिक औचित्य असं आहे की पुणे गेस्ट हाऊसला अनंत चतुर्दशीला 90 वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणजे एखाद्या वास्तूने 90 वर्ष पूर्ण करणं हा किती मोठा टप्पा आहे. आणि आपल्या चित्रपटसृष्टीतले जे दिग्गज मान्यवर आहेत त्या सर्व व्यक्तींचा सहवास या वास्तूने बघितलेला आहे. त्या व्यक्तींच्या अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत ह्या वास्तूशी. आणि त्याच सांगण्यासाठी किशोरजी इथं आलेले आहेत. किशोरजी, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि स्वागत. काय आज तुमच्या मनात भावना आहेत? खूप मोठा टप्पा तुम्ही गाठताय. खरं सांगू का, ह्याचं सर्व श्रेय सर्वात पहिल्यांदा मी आपणा सर्वांना देऊ इच्छितो. कारण आपण लोक असल्यामुळेच हे सगळं आजपर्यंत शक्य झालं असं मला वाटतं. आणि आता आपण थोडक्यात थोडंसं मी माझ्या या पार्श्वभूमीविषयी सांगू इच्छितो. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी 1920च्या सुमारास माझे आजोबा नानासाहेब सरपोतदार हे मुंबईवरनं पुण्याला आले. आणि त्यांच्या डोक्यात फक्त एकच ध्यास होता, चित्रपट निर्मिती. आणि मग त्यांनी त्यावेळेस मूकपट तयार करायला सुरुवात केली. त्याच्यासाठी त्यांनी पेशवे पार्क जवळ आदमबाग म्हणून जी जागा आहे तिथं त्यांनी त्यांचा स्टुडिओ उभा केला. संपूर्णपणे संसारातलं जे काही तुटपुंजी आहे ते सर्व त्याच्यासाठी लावलं आणि तो स्टुडिओ त्यांनी सुरू केला. तिथे त्यांनी जवळजवळ 49 मूकपट तयार केले. त्यातला उत्तम म्हणजे ज्याला आपण उल्लेखनीय सांगता येईल असा दलित उद्धारवरचा महाराचा पोर हा चित्रपट हा 25 आठवडे चालला होता. भारतातला सगळ्यात पहिला हा मूकपट म्हणता येईल, पण या विषयावर असा. आणि मग ह्याचं कौतुक अगदी दिल्लीच्या तख्तांनी सुद्धा केलं होतं. त्यावेळेच्या राजकीय लोकांनी खास नोंद केली होती त्याची. आणि त्यानंतर त्यांनी त्या स्टुडिओमध्ये जे जे कलाकार होते त्यातलं मी नामोल्लेख करायला हरकत नाही की ललिताजी पवार, ज्यांचं नाव आंबू होतं, त्या एक चित्रपटाच्या चित्रीकरणासंदर्भात त्या बघायला आल्या होत्या. वय वर्ष 16-17 वर्ष होतं. आणि त्यावेळेस मग त्यांनी एक योगायोग झाला, माझ्या आजोबांनी त्यांना चित्रपटात आणलं. आणि मग त्यांचा इतिहास जो झाला त्या स्वतः ह्या सगळा उल्लेख करतात त्याचा. तसंच केशवराव दाते असतील, भाऊराव दातार असतील, असे अनेक कलाकार त्यावेळचे हे माझ्या आजोबांनी चित्रपटसृष्टीला मिळवून दिले. आणि मग माझ्या आजोबांना खऱ्या अर्थाने द्रष्टे म्हणायला हरकत नाही. कारण चित्रपट निर्मिती म्हणजे कला निर्मिती हा ध्यास होताच. त्यांनी अनेक चित्रपट, नाटकं इंग्लिशमध्ये, मराठीत, हिंदीत लिहिली. याचबरोबर त्यांना एक द्रष्टेपणा असं होतं की कुटुंबाचं उपजीविका करण्यासाठी एक कायमस्वरूपी साधन असावं. त्यामुळे पुण्यामध्ये 4 स्टुडिओज होते. त्यातले प्रभातचा एक होता, दादासाहेब तोरणेंचा एक होता. या स्टुडिओमधल्या कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांना राहण्यासाठी. तसंच त्यावेळे पुण्याचा विकास होत होता, औद्योगिकरण वाढलं होतं, विद्येचं माहेरघर म्हणून पुणे उदयास येत होतं. त्यावेळच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या आईवडिलांना राहण्यासाठी म्हणून, आणि त्याचबरोबर कुटुंबाची उपजीविका व्हावी म्हणून त्यांनी पुणे गेस्ट हाऊसची स्थापना 1935 साली केली. पुणे रिफ्रेशमेंट हाऊस म्हणून त्यांनी रेस्टॉरंट सुरू केलं. आणि ह्या सगळ्या याच्यावर पेशवाईचा पगडा होता. म्हणजे त्यावेळे बाजीराव चिवडा, मस्तानी मिसळ असे अनेक पदार्थ त्यांनी इंट्रोड्यूस केले. आणि पारंपरिक पदार्थ हा बेस त्यांनी ठेवला. या त्यांनी केलेल्या सुविधेमुळे पुणे गेस्ट हाऊसला सर्व त्यावेळचे उच्च कलाकार हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीतले या वास्तूमध्ये राहून गेले. हे नावं सांगा ना. आता खरं सांगू का की आपण आठवले सगळे जुने की ही सगळी नावं आपल्या लक्षात येतील. त्यात पृथ्वीराज कपूर, राज कपूर साहेब असतील, लता दिदी असतील, मंगेशकर कुटुंबीय असतील. मंगेशकर कुटुंबियांचं तर आमचा घरोबा गेले 4 पिढ्या चालू आहे.
आपल्या पुणा गेस्ट हाऊस समोरच्या गल्लीमध्येच त्यांचं घर होतं. त्याच्या पलीकडे त्यांनी नंतर वास्तू घेतली. तर दीनानाथजींचे माझ्या आजोबांचे चांगला स्नेह होता. नंतर आमच्या कुटुंबियांशी आत्तापर्यंत तो स्नेह चालू आहे. आणि त्यावेळे बालगंधर्व असतील, अनेक म्हणजे मास्टर विठ्ठल, मास्टर विनायक असतील, ते अगदी म्हणजे प्रभाकर पंचकर अलीकडच्या काळातले, नाना पाटेकर, सूर्यकांत, चंद्रकांत, जयश्री गडकर, भक्ती बर्वे, शफी इनामदार, अशा काळे जयश्री गडकर. मी काय म्हणू, म्हणजे तुम्ही सगळी जी डोळ्यासमोर आणाल त्यावेळेचे सगळे टॉपचे कलाकार. आणि हे एक पारिवारिक. सुलोचना दिदी, ती आमची आत्याच. उमा, तिचे मिस्टर प्रकाश बेंडे, प्रभाकर पंचकर, दाजी पंचकर, सगळे, रघुनंदन पंचकर लहानाचा मोठा इथे झाला. तर अशा सगळ्यांची इथे सारख्या बैठका इथं निवासाला असायचे. दादा कोंडके, त्यांचा उदय इथे झाला. वरती विच्छा माझी पुरी कराच्या वेळचे त्यांचा फळ इथं राहायचा सगळा. आणि अशा अनेक आपल्याला आठवणी सांगता येतील. मी असंही ऐकलं की इथं स्क्रिप्टचं नरेशन व्हायचं, म्युझिकच्या सेटिंग व्हायच्या. हो, अशाही गोष्टी खूप या वास्तूने अगदी नाट्यसंपदाचे जेवढे नाटकं होती, कट्यार काळजात घुसले असेल, आसुरीची झाली फुले असेल, काशीनाथ घाणेकर इथं शेवटपर्यंत राहिलेले आहेत. मधु आपटे, त्यांचं निधन इथं झालं, त्या विषयाकडे नंतर येऊ. तर असं मी एक मोहन वाघ साहेब, त्यांची चंद्रलेखा कंपनी, त्यावेळी त्यांचं वास्तव इथं असायचं. आणि या सगळ्यांचं वास्तव्य इथं असताना त्यांनी लिहिलेली नाटकं, विशेष म्हणजे आपले कोल्हटकर, बाळ कोल्हटकरांची सर्व नाटकं त्यांनी इथं बसून लिहिली, असा त्यांनी त्यांचा उल्लेखही केला. आणि ते पहाटेपर्यंत इथे बसून ती नाटकं लिहायचे. आणि मग ते कसं लिहिलं आहे हे बघायला, ते वाचायला माझ्या आजीसमोर किंवा वडिलांसमोर घेऊन जायचे. आणि मग ते त्याच्यात करेक्शन सुचवायचे. तर असे अनेक उल्लेख म्हणजे मला सांगता येतील. मला म्हणजे ह्याच रिलेटेड आणखीन एक जाणून घ्यायचं आहे. म्हणजे आम्ही असं ऐकू नये, इथल्या सगळ्या खोल्यांबद्दलही सांगा. आणि काही खोल्या ह्या कलाकारांच्या विशेष आवडीच्या होत्या, त्याच्याबद्दलही सांगा. ती तुम्हाला सांगतो, रूम नंबर 1 मधु आपटे होते, ते तिथंच वारले. बालगंधर्व तिथंच राहायचे. प्रभाकर पंचकर यांची आवडती रूम ती होती. त्याच्यानंतर रूम नंबर 2 गवी केतकर, जे लोकमान्य टिळकांचे नातू होते, त्यांचं तिथंच निधन झालं. म्हणजे कलाकारांचं माहेरघर, साहित्यिकांचं माहेरघर, ही जी ओळख त्यावेळेपासून होती की हे आपलं घर वाटेल, हेच वातावरण तिथं होतं. शरद तळवळकर इथे राहायला असायचे. त्यांचं घर पुण्यात होतं, पण राहायला इथं असायचे ते. योग्य. अशा काळे तर आश्चर्याची गोष्ट, रमेलदेव सीमा, त्यांचा साखरपुडा ह्या हॉलमध्ये इथल्या झालेला आहे. फार महत्त्वाची गोष्ट. राजदत्त हे रमेलदेवचे साडू. आणि त्यांचा अजून सुद्धा राजदत्त म्हणजे दत्ता काका आम्ही त्यांना म्हणतो, ते आवर्जून खास आग्रह करून इथे येतात. ज्या ज्या ठिकाणी ते राहिलेले आहेत तिथे ते थोडा वेळ थांबतात, चिंतन करतात, काही आठवणी स्मरतात आणि मग ते इथून जातात. म्हणजे अजून आपण म्हटलात तसं इथल्या प्रत्येक खुर्चीला म्हणा, जागेला म्हणा, अतिशय मोठा एक इतिहास आहे. गदी माडगुळकर, आधुनिक वाल्मिकी ज्यांना आपण म्हणतो, त्यांचा संपूर्ण काळ इथे माझ्या काकांचे ते जीवश्य कंठस्थ मित्र होते. पु ल देशपांडे, आचार्य आत्रे, असं कुठलंच नाव नाहीये म्हणजे मला अगदी बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यांच्या आत्मचरित्रात या पुणा गेस्ट हाऊसचा, माझ्या काकांचा, वडिलांचा, म्हणजे काका बंडोपंत सरपोतदार, ज्यांनी पुणा गेस्ट हाऊसची दिल्लीला स्थापना केली. चाचा नेहरू, यशवंतराव चव्हाण, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळे पार्लमेंटचं गेस्ट हाऊस चालवायला कोणी नव्हतं. त्यावेळे यशवंतराव चव्हाण साहेबांनी आग्रह केला, काकासाहेब कारगिळांनी आग्रह केला, आणि माझ्या काकांना म्हणजे बंडोपंत सरपोतदार यांना पुणा गेस्ट हाऊस चालवायला दिल्लीला घेऊन गेले ते. आणि 1950 साली ते त्यांनी चालू केलं. त्यावेळे आपल्याला नुकतं स्वातंत्र्य मिळालं होतं. पार्लमेंटचं गेस्ट हाऊस त्यांनी सुरू होतं. त्याच्यानंतर करोलबागमध्ये त्यांनी स्वतःची पुणा गेस्ट हाऊसची स्थापना केली. ते 35 वर्ष तिथं अव्याहतपणे चालवलं. जसं इथं पुणा गेस्ट हाऊसची ख्याती होती, कलाकारांचा माहेरघर, साहित्यिक, कलाकार, राजकीय क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले, उद्योग क्षेत्रातले सगळे लोक यायचे, तेच तशाच पद्धतीने दिल्लीला त्यांनी तो करिश्मा केला होता. म्हणजे भीमसेन अण्णांचं, वसंतराव देशपांडेंची वगैरे यांची, पु ल देशपांडेंचा आवडती जागा तिथं, मोहन धारिया असतील, अनेक वसंतराव साठे असतील, त्यांना ते आपलं घर वाटायचं. बरोबर. पण मला आता आणखीन एक सांगा, म्हणजे इथं जर सगळ्या व्यक्तींचे, मान्यवरांचे पाय
लागलेच. हो. पण त्या काळात जी काही शूटिंग होत होती तिथेही तुम्ही काही तुमचे खाद्यपदार्थ जेवण हो. पुरवायचात का? इथल्या प्रत्येक चित्रीकरणाच्या वेळी आमचं इथूनच पुणा गेस्ट हाऊसवरूनच जेवणाची सोय व्हायची. मला एक आठवण सांगायला आठवते की देवानंद साहेबांना एकदा जेवण त्यांचं शूट चालू होतं. देवानंद साहेबांचा पहिला चित्रपट होता हम एक है. बरोबर. आणि माझी आत्या उषा बॅनर्जी ही नंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची डायरेक्टर झाली. तर ती त्यावेळेस त्यांच्या धाकट्या बहिणीचं तिने काम केलं होतं. ती मला सांगत होती की देवानंद साहेबांना जेव्हा इथून प्रभात आपल्या स्टुडिओमध्ये जेवण गेलं ते शूट चालू असताना त्यावेळेस होता महाशिवरात्र. आणि आपले सगळे उपासाची थाळी, ते वऱ्याच्या तांदूळ, दाण्याची आमटी. बरं ह्या UP साईडच्या माणसाला, दिल्ली साईडच्या माणसाला याच्यात काय, ते इतकं तोंड वेडे वाकडे करत देवानंद साहेबांनी ती खाल्ली. ती म्हणली त्यांचा चेहरा मला, अर्थात देवानंद साहेब एवढे देखणे होते की तोंड वेडे वाकडे केले तरी सुंदर दिसायचे. आणि मग नंतर देवानंद साहेब जेव्हा पुणा गेस्ट हाऊसला वास्तव्य होते त्यांना मटार उसळ आवडायची. म्हणजे मला सांगायला एक अतिशय अभिमान वाटतो की पुणा गेस्ट हाऊसच्या जेवढ्या आत्ताच्या आमचे पदार्थ आहेत पारंपरिक, या प्रत्येक पदार्थाला ज्याला आवडायचं, म्हणजे लता दिदींना आमच्या इथले मोदक आवडायचे, थालीपीठ आवडायचं. सुलोचना दिदींना आंबाडीची भाजी, पालेभाजी, भाकरी, पिठलं. पंचकर दादांना कोकम सरबत, करवंद सरबत, दडपे पोहे. आणि हे खास आम्हाला सांगून ठेवायचे, ते करून ठेव बरं का. म्हणून आम्ही त्याचे आमच्या मेनू कार्डमध्ये ती म्हणजे आम्ही त्याच्यात इन्क्लूड केलं. आणि मेनू कार्डही आम्ही तसंच डिझाईन केले की या लोकांच्या आवडीचे पदार्थ इथे आहेत. आणि ते त्याच चवीचं आम्ही फॉर्म्युलेशन केलं, SOPs केल्या, मसाले सेम आम्ही सगळे स्टँडर्डायझेशन करून असं केलं की ती चव आजसुद्धा ती सगळ्या खवय्यांना मिळू शकेल या पद्धतीने आता आम्ही ती डेव्हलप केलेल्या आहेत. आणि त्या काळात ज्या कलाकारांनी ह्या पदार्थांचा आस्वाद घेतला त्यांच्या पीक पिरियडमध्ये, ते नंतरही तुमच्याकडे येत राहिले, ऑर्डर करत राहिले तुमच्याकडून. देवानंद साहेबांचा जेव्हा शेवटचा पुण्यातला दौरा होता त्यावेळी आवर्जून ते पुणा गेस्ट हाऊसला भेटायला आले आणि त्यावेळी त्यांनी मटार उसळ पुरीचाच आस्वाद घेतला आणि त्याची नोंद सुद्धा आहे. म्हणजे संयोजकांनी हे आवर्जून सांगितलं की देवानंद साहेबांनी आग्रह धरला होता मला तिथं जाऊन तेच खायचं आहे म्हणून. तसंच लता दिदींना मोतीचूर लाडू आवडायचे. मंगेशकर हॉस्पिटलला कायम दिवाळीला त्यांच्यातर्फे मोतीचूर लाडू सगळ्या डॉक्टर आणि स्टाफ लोकांना त्या असेच तोपर्यंत मला सांगायचे तिथं द्यायचेत म्हणून. आणि दुसरा फोन यायचा की तुझं बाळ बिल पहिलं सांग मला, पहिले पैसे दे. तर अतिशय म्हणजे ह्या लोकांनी आमचे रंगभूमीचे बादशाह काशीनाथ घाणेकरांना काय, काशीनाथ घाणेकर वाह. म्हणजे त्यांना सगळ्यात मला त्यांचं एक लक्षात राहतं ते म्हणजे ते कायम युडिकोलन वापरायचे. पांढरा पायजमा, पांढरा तलमदार शर्ट तो, आणि काय ती म्हणजे ऑरा वेगळा होता. आणि त्यांना सगळ्यात आवडायचं म्हणजे दूध भात. आता आश्चर्य वाटेल की प्रयोग रात्री उशिरा संपून आले की माझ्या आजीच्या हातचा दूध भात याच्यासाठी ते खास आग्रह धरायचे की तिच्याच हातचा पाहिजे. म्हणजे सांगायला मला एक कटू आठवण अशी आहे की ज्यावेळेस ते इथं शेवटचे 4.5 वर्ष पुणा गेस्ट हाऊसलाच त्यांचं वास्तव होतं. तर जेव्हा ते अमरावतीला दौऱ्याला गेले आणि तिथंच त्यांचं निधन झालं, त्या दिवशी पहाटे ते उठले आणि माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं की मला चारू त्याच टाईपचा दूध भात खाऊन जायचा आता. मग माझ्या बाबांनी तो पहाटे तो दूध भात कालवला, त्यांना भरवला आणि त्यानंतर ते गेले. नंतर त्यांचं म्हणजे मला अजून एक आठवण सांगावीशी वाटते की जी गोष्ट पु ल देशपांडेंचे नातेवाईक सांगतात. पु ल देशपांडे जेव्हा आजारी पडले, त्यांचं वास्तव्य इथंच होतं, पुणा गेस्ट हाऊसला होतं. सतत माझ्या काकांबरोबर त्यांचा खूप गौरव होता. तर त्यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये नंतर असं डिक्लेअर केलं की आता त्यांना लिक्विड डाएटवर ठेवायचं आहे, त्यावेळेस त्यांनी मागणी केली की मला शेवटचं जे आहे ते पुणा गेस्ट हाऊसचं जेवण. आणि मग आपलं थालीपीठ, दडपे पोहे आणि मोदक हे पदार्थ त्यांनी आवर्जून मागून घेतले होते. ते खाल्ले हे त्यांचे नातेवाईक सुद्धा सांगतात. प्रयाग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते ते. तर असं किती आठवणी, म्हणजे हृदय आठवणी. शफी इनामदारला आपले मोदक खूप आवडायचे. भक्ती बर्वे आणि शफी इनामदार पुण्याच्या वास्तव्याला जेव्हा जेव्हा जिथे प्रयोग असतील तिथे माझे वडील मग त्यांना ते मोदक पाठवायचे. बरं, गदिमा सुधीर फडकेंचं काय आवडतं? क्या बात आहे. गदिमा तर आमच्या घरचेच, म्हणजे
गदी माडगुळकरांना त्यावेळेस एक तर त्यांची अशी आठवण आहे की ते आणि माझे काका आणि त्यांच्याबरोबरचे एक मित्र ते आचार्य काका म्हणून अजूनही जिवंत आहेत, ते हे सगळ्या आठवणी आम्हाला सांगतात की त्यावेळेस गदिमा हे पुणा गेस्ट हाऊसला मॅक्झिमम वास्तव्य असायचं. अनेक भाग त्यांनी गीत रामायणाचा किंवा इतर काही गीत लेखन वगैरे त्यांनी पुणा गेस्ट हाऊसला बसून केलेलं आहे. आणि ते मग त्या चिठ्ठ्या टाकून द्यायचे ते त्या चिठ्ठ्या आचार्य काका उचलून ठेवायचे, कारण त्या तेवढ्याच भारी होत्या हो. आणि मग इथून ते राम फेरी आणि रावण फेरी मारायला निघायचे. राम फेरी म्हणजे इथून शनिवारवाडापर्यंत जायचं, तिथं शेंगा खात जायचं, तिथून पुणा गेस्ट हाऊसला आले की कांदा भजी, ज्याला आचार्य यात्रेने खेकडा भजी नाव दिलं पुणा गेस्ट हाऊसला खाल्ल्यामुळे, ती कांदा भजी ते करायला लावायचे. भेळ आणि कांदा भजी हा त्यांचा आवडता विषय होता. आणि मिरच्या खायचे ते आवर्जून. ते झाल्यानंतर रावण फेरी म्हणजे काय, इथून चालत चालत युनिव्हर्सिटीपर्यंत जायचं आणि तिथून यायचं, त्याला रावण फेरी म्हणायचे. आणि मग ती फेरी इथे एंड व्हायची. अशा अनेक आठवणी त्यांच्याविषयी सांगता येतील आपल्याला. खूप ह्या सगळ्या इंटरेस्टिंग आठवणी आहे. मला तुमच्याकडून अजून एक जाणून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचा फॅमिली ट्री जो आहे ते सर्वजण ह्या क्षेत्रात आहेत, तर त्यांच्याबद्दल थोडं सांगा की ते काय काय करत होते आणि आत्ताची पिढी तुमची काय करते. अगदी बरोबर आहे. थोडक्यात म्हणजे आजोबांनी चित्रपट काढले, मुकपट. त्याच्यानंतर माझे जे मोठे काका होते बंडोबंत, त्यांनी ताई तेली म्हणून चित्रपट काढला. नंतर ते दिल्लीला वास्तवायला गेले. त्याच्यानंतर माझे वडील चारुदत्त सरपोतदार यांनी 4 चित्रपट काढले. त्यातला घरगंगेच्या काठी आणि जावई माझा भला या 2 चित्रपटांना त्यांना राष्ट्रपती अवॉर्ड मिळालं. मोठी गोष्ट आहे. त्याच्या खालोखाल बाळासाहेब उर्फ विश्वास सरपोतदार हे तर म्हणजे चित्रपटसृष्टीचे अत्यंत यशस्वी निर्माते म्हणून ओळखले जातात. त्यावेळेस त्यांनी अनेक चित्रपटगृह इथे औरंगाबाद वगैरे अशा ठिकाणी चालवायला घेतली होती. अलकाडोगीला मॅटिनी त्यांनी सुरू केलं होतं. इंग्लिश चित्रपट मॅटिनीला ते आणायचे आणि मॅटिनी किंग त्यांना समजलं जायचं. त्यांनी 17 चित्रपटांची निर्मिती केली. लक्ष्मी, हिच करी दौलत, रंगल्या रात्री, आशा, हिच करी, म्हणजे अशा अनेक, झेडपी, असे अनेक चित्रपट त्यांनी सुरू केले. माझ्या वडिलांनी आणि बाबूजींनी म्हणजे सुधीर फडके यांनी पुणा गेस्ट हाऊसला चित्रपट महामंडळाची म्हणजे स्थापना केली. आणि माझे वडील पहिल्यांदा अध्यक्ष होते, नंतर विश्वास सरपोतदार अध्यक्ष होते. विश्वास सरपोतदारांच्या हून लहान होते ते गजानन सरपोतदार. ते हॉटेल व्यवसायात सुद्धा होते. त्यांची चांगली निर्मिती लक्षात राहील अशी आहे, देणगी ज्याला म्हणू आपण, की त्यांनी सर्वात पहिलं, महाराष्ट्रातलं सर्वात पहिलं मोबाईल हॉटेल त्यांनी सुरू केलं होतं. टिफिनी या नावाने त्यांनी मोबाईल हॉटेल सुरू केलं होतं. अतिशय गाजलं ते. त्यानंतर त्यांनी 4 चित्रपटांची निर्मिती केली. दोस्त माझा मस्त, तुझ्या वाचून करमेना, सासू अडसड जावई, असे 4 चित्रपट त्यांचे होते सगळे. आणि तुझ्या वाचून करमेना. आणि अनेक ह्या सगळ्या 4ही भावांनी अनेक नवोदितांना चित्रपटसृष्टीमध्ये आणलं. अनेक नवीन दिग्दर्शकांना संधी दिली. विश्वास सरपोतदारांचा मोठा मुलगा अजय सरपोतदार, त्यांनी त्यांनी उलाढाला चित्रपट काढला. उंबरठाची मला आठवण आली, कारण उंबरठा चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी जेवणाची व्यवस्था मी केलेली होती. त्यामुळे मला अजूनही ते जब्बारजींचं दिग्दर्शन आणि सगळं आठवतं. म्हणून उंबरठा एकदम लक्षात आला माझ्या. उंबरठ्याचा तुम्ही उल्लेख केला, स्मिता पाटील यांची काहीतरी आठवण अतिशय. अहो म्हणजे त्या स्मिता पाटील ह्या आमच्या जेवणाच्या एवढ्या फॅन होत्या की त्या बाहेर कुठे काही खायच्या नाहीत, पण आमचं जेव्हा केटरिंग होतं इथं दिवस रात्र त्या शूटिंगमध्ये असायच्या. त्या जब्बार पटेल, मला आश्चर्य वाटायचं, दिवसभर शूटिंग. त्यानंतर त्यांना जे सात्विक जेवण हवं होतं ते त्या आमच्या इथं करायच्या. आणि आवर्जून त्यांनी घरी करून टाकलं होतं की आता माझी जेवणाची काळजी करून. काय आवडायचं आपल्या इथलं? त्यांना मसाले भात आवडायचा. आणि खरंच म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आडनाव पाटील, पण त्यांना आंबटगोड आपली आळूची भाजीसुद्धा आवडायची, कटाची आमटी आवडायची त्यांना. खूप छान. तर कमिंग बॅक टू युअर फॅमिली. येस, आमच्या अजय सरपोतदारांनी उलाढाल काढला. उलाढाल काढल्यानंतर त्यांनी त्यावेळेस इथे गुरुजी तालीम मंडळ म्हणून आपल्या पुणा गेस्ट हाऊसच्या इथं आहे, तिथे अजयजी आणि अतुलजी जे आत्ताचे सर्वात खूप सुप्रसिद्ध असे जे संगीत दिग्दर्शक आहेत ते त्यावेळेस ढोल ताशा वगैरे वाजवायचे.
आणि त्यावेळी माझ्या भावाने आग्रह धरला त्यांना की मी माझा चित्रपट काढतोय, त्याची संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी तुम्ही स्वीकारायची आहे. आणि त्यामुळे त्यांनी त्या चित्रपटामध्ये मोरया मोरया हे जे गाणं ध्वनिमुद्रित केलं, त्याच्यात त्यांनी जी अजय अतुलजींनी जी जबाबदारी स्वीकारली ती आता त्यांची सिग्नेचर ट्यून म्हणून ओळखली जाते. अजय सरपोतदारचा मुलगा आदित्य सरपोतदार, म्हणजे सरपोतदारांची चौथी पिढी चित्रपट क्षेत्रात, तो तर आता धुमाकूळच, म्हणजे चांगल्या अतिशय गुणी आहे तो, अतिशय गुणी दिग्दर्शक, अतिशय कमालीच्या बाहेर जाण आहे त्याला. आणि एक विशेष सांगतो, त्याच्या वैशिष्ट्य असं आहे की निर्मात्याचे पैसे कधीही त्याच्यावर लावलेले बुडत नाहीत. म्हणजे असा तो दिग्दर्शक आहे आणि कमालीच्या बाहेर जाण आहे त्याला ती. आता तो त्याच्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो की तो आमचा या क्षेत्रात नाव लौकिक वाढवतोय. अगदी. आणि बाबासाहेब पुरंदरेंची सुद्धा एक आठवण. बाबासाहेब पुरंदरे मी कसा विसरू शकतो. बाबासाहेब पुरंदरे म्हणजे कायम तुम्हाला सांगतो, पुना गेस्टोड आणि पुरंदरे कुटुंबियांचं अतूट नाटा अजूनसुद्धा आहे. बाबासाहेबांच्या प्रत्येक म्हणजे जाणता राजाच्या जेव्हा प्रयोग व्हायचे तेव्हा माझ्या वडिलांनी खास माझी नियुक्ती, मला म्हटलं धंदा उद्योग बाजूला ठेव आणि बाबासाहेबांच्या सेवेसाठी तुला जायचं आहे. आणि बाबासाहेबांना तर काय म्हणजे त्यांची आवडती भाजी म्हणजे चाकवताची भाजी, ताकातलं चाकवत त्यांना फार आवडायचं. दूध भात आवडायचा, त्याच्यात ते साय घातलेली असायची. आणि विशेष म्हणजे बाबासाहेबांना जेवढं आपण स्पेशल खायला म्हणून द्यायचो ना, ते सगळ्या लोकांना वाटून टाकायचे. आणि बाबासाहेबांनी इथे विश्रामबाग वाड्यात जेव्हा त्यांचं वास्तव्य होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की त्यांचा वाढदिवस असेल नागपंचमीचा, तो कधीच लक्षात म्हणजे विसरूच शकत नाही. त्यावेळेस पेशवाई थाटात मैफिली उठायच्या आणि बाबासाहेबांचा आग्रह असायचा की जेवण वाढताना साजूक तूप हे तांब्यातून वाढलं गेलं पाहिजे. म्हणजे त्या पेशवाईच्या आठवणीत जागा करतच आम्ही ते करायचो. आणि माझं नुकतंच तारुण्यात म्हणजे मी नुकतंच ह्या करिअरची सुरुवात केलेली होती, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला अगदी त्यांच्यामुळे मी घडत गेलो खरं, ह्या लोकांच्या आग्रहामुळे, असं मला म्हणायला काही हरकत नाही आहे. किशोरजी, आत्ता आपण गप्पा मारतोय पण तुमचा हा जो अटायर आहे ना तो कमालीचा आहे. आणि मला सर्वात उत्सुकता आहे ती तुमच्या डोक्यावर जी कॅप टोपी आहे, काय आहे हे नेमकं, त्याच्याबद्दल सांगा. हो, एक तर मी माझ्या टोप्या मलाच घालतो. ही जी टोपी आहे ही मला पंत म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके प्रभाकर पंचकर यांनीही दिलेली आहे. त्यांनी मला अशा 2 टोप्या दिल्या आणि ते मला म्हणले, किशा ह्या टोप्या तुझ्यासाठी आहेत. आणि त्या मी अजूनही जपून घालतो. आणि त्यांनी मला जे जे त्यावेळी उपदेश केले होते ना, असे ते उपदेश नाही करायचे, शिकवायचे, सांगायचे काही, ते मला अजूनही आठवणीत येतं की त्यांनी हे गोष्टी आपल्याविषयी सांगितल्या होत्या. टोपी डोक्यावर घातली की ते स्मरण होतं. आणि दुसरी टोपी म्हणजे ही लता दिदींनी, स्वर्गीय लता दिदींनी माझ्या वडिलांना दिलेली टोपी. आणि म्हणजे लता दिदी, सुलोचना दिदी, सूर्यकांत, चंद्रकांत, काशीनाथ गडेकर, माझे वडील दादा कोंडके ह्यांना एक आवडायचं, त्या सगळ्यांचं दैवत म्हणजे शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भालजी पेंढारकर. भालजी पेंढारकरांच्याकडे कायम केशरी कलर वापरला जायचा, त्यामुळे आमच्या ऑफिसचा कलर अजूनसुद्धा तुम्ही बघाल, आमचा फर्निचरचा कलरसुद्धा केशरी. आणि त्यामुळे लता दिदी माझ्या वडिलांना जे शर्ट वगैरे द्यायचे, शर्टची कापडं, किंवा माझे वडील त्यांना साड्या द्यायचे ती केशरी झालर असलेली, किंवा सुलोचना दिदींना द्यायचे, ह्या दोघी जास्त करून सफेद कलरच्याच वापरायच्या, पण त्याची बॉर्डर असेल किंवा काय रुमाल असेल त्या सगळ्या गोष्टी केशरी कलरच्या असायच्या. त्यामुळे ह्या अशा आठवणी आहेत ना की यांची आपण म्हणजे ह्या आठवणीवर जगणार होत आता आपण. आत्ता सध्याचं तुमचं स्वरूप काय आहे? म्हणजे पुन्हा गेस्ट हाऊस हे आता तर वास्तूत सगळं काम सुरूच आहे, पण तुमचं केटरिंगही मोठ्या प्रमाणात चालतं, ह्याच्याबद्दल थोडं सांगा. आणि माझा शेवटचा प्रश्न असा आहे की आता 90 वर्ष तर होत आहेत, पुढचं 10 वर्षांनी शतकाचा टप्पा आहे, त्या शतकाच्या टप्प्याकडे वाटचाल करताना काय काय तुमच्या मनात पुढच्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला करायच्या? थोडक्यात सांगतो की आमची नोंद पुणे पोस्ट ऑफिसने घेतली आणि त्यांनी आपल्यावर आता पाकिट काढलं आणि फॉर द प्रिझर्वेशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ महाराष्ट्रीयन
फूड क्युझिन अँड कल्चर असं त्यांनी त्याला उल्लेख केला. आता माझी जी चौथी पिढी आहे म्हणजे सरपोतदारांची, माझ्या वडिलांनी हा व्यवसाय बघितला, गजानन सरपोतदारांनी त्यांना साथ दिली, त्याच्यानंतर मी तिसरी पिढी आणि माझा मुलगा चौथी पिढी सनद सरपोतदार. याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी झपूर्झासारख्या इंटरनॅशनल म्युझियमला पुणा गेस्टची शाखा ओपन केली, त्याच्यानंतर पॅव्हिलियन मॉलला केले, व्हेरिटास म्हणून तिथं त्यांनी केलेली आहे. अशा निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर हा ब्रँड तो नेतोय. आणि त्यांनी सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एक ओळखलं, तो म्हणला ब्रँचेस काढत बसण्यापेक्षा आपल्याला वर्ल्ड वाईड जायचं असेल तर आपले फेमस ॲटम्स हे रेडी टू ईट या स्वरूपात आपण लोकांपर्यंत आणू, म्हणून नुकतंच त्याने ते पाऊल टाकलेलं आहे. आणि आत्ता रेडी टू ईट अळूची भाजी, मसाले भात, मटार उसळ आणि मिसळ आणि हे सगळे कलाकारांच्याच आवडीचे पदार्थ त्यांच्याच चवीचे त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत. तेही आता सगळ्या लोकांना म्हणजे अख्ख्या जगात मिळू शकतील असा तो प्रयत्न आहे. पण मला किशोरजी एक थोडीशी उत्सुकतेची गोष्ट तुमच्याकडून ऐकून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही केटरिंगमध्ये इतकं सगळं काम केलंय, पण तुमचा सर्व कलाकारांशी घरोब्याचा संबंध आहे. तुम्ही स्वतः सिनेमा एखादा का नाहीत केलेला? नाही, त्यावेळी काय झालं की ही लाईन जी आहे ती फोकस करण्यासारखी आहे. आणि ह्या सगळ्या याची जी जबाबदारी आहे, शेवटी खानपान व्यवस्था आहे ती खूप महत्त्वाची आहे. ते बघण्यासाठी त्याच्याकडे माझा कल होता. पण तरीसुद्धा तुम्हाला सांगायला म्हणजे मला आनंद वाटतो की जगाच्या पाठीवर या चित्रपटाच्या राजाभाऊ परांजपेंचं बालपणचा रोल मी केलेला आहे. अर्थात त्यावेळी मी 2 वर्षाचा होतो, त्यामुळे त्याची काही रमा माधवमध्ये मला मृणाल कुलकर्णी खास आग्रह करून रमा माधवमध्ये त्यांनी मला तिने मला खास रोल दिला होता आणि त्याच्यात मी तो केला. त्याच्यानंतर संत वामनभाऊ महाराज म्हणून एक चित्रपट आला, माधव अभ्यंकर आणि मी, त्याच्यातमध्ये माझा भगवान महाराजांवर खूप मोठा लीड रोल आहे. आणि असे अनेक लहान मोठे रोल मी केले, पण ते हाऊस म्हणून केले. पण आणि ह्या सगळ्यात मी खरं सांगू का, घरच्यांची साथ मला खूप आहे. म्हणजे माझी सौभाग्यवती साधना सरपोतदार, माझा भाऊ अभय सरपोतदार, माझी बहिणी शर्मिला सरपोतदार आणि माझा मुलगा आता जॉईन झाला तो सनद सरपोतदार, त्याची बायको अजिती. या सगळ्यांच्या टीमवर्कमुळे आणि आमचे स्टाफ मॅनेजर या सगळ्यांमुळे ही खरं आत्तापर्यंतची वाटचाल झाली असं मला वाटतं. पण मगाशी मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही सिनेमा केलेला नाहीये, पण तुमच्या एका ऍक्टिव्हिटी बद्दल मी बरंच ऐकून आहे. इथं तुम्ही दर सोमवारी काहीतरी वेगळंच कलाविषयक काहीतरी करता असं आम्ही ऐकून आहे. काय आहे नेमकं? काय आहे त्याची गंमत अशी आहे की या वास्तूमध्ये अनेक मैफिली, मी म्हटलं तसं गेल्या 90 वर्षात अनेक मैफिली इथं झाल्या. म्हणजे भीमसेन अण्णांपासून वसंतराव देशपांडे असतील, ते हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे, अशा अनेक लोकांनी इथं रंगमंच इथला जो आहे तो त्यांनी त्यावेळेस त्यांनी त्यांची कला सादर केली. ती परंपरा आम्ही आत्तापर्यंत चालू ठेवली. त्यामुळे दर सोमवारी आम्ही पुण्यातले नवे जुने जेवढे कलाकार असतील त्या कलाकारांना घेऊन आम्ही इथे ती परंपरा चालू ठेवलेली आहे. आणि त्या माध्यमातून प्री अँड पोस्ट पब्लिसिटी या कलाकारांच्या सादरीकरणाला मिळत असेल याचा मला खूप आनंद वाटतो. बरोबर. खूप चांगले सांगीतिक कार्यक्रम आहे तुम्ही अलीकडे करताय. प्रत्येक कलाकारांचे जन्मदिन, स्मृतिदिन आहे तुम्ही हो तेही करतो. आणि कित्येक कलाकारांची एक मनोकामना असते की या वास्तूमध्ये या स्टेजवर आम्हाला सादरीकरण करायचं आहे. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की विठाबाई नारायणगावकर यांचा कार्यक्रम आम्ही इथे लावणी या विषयावर केला होता. त्याची प्रसिद्धी मीडिया म्हणजे प्रिंट मीडिया आणि सगळ्या मीडियानी, चॅनलने वगैरे घेतली, इलेक्ट्रॉनिक मीडियानी वगैरे घेतली. त्याचा परिणाम असेल काही असेल, परंतु 10 दिवसातच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. त्याचं श्रेय ते पुणा गेस्ट हाऊसला देतात की तुमच्या इथलं. ते म्हणजे ठीक आहे माझी कारकीर्द होती, पण कुठेतरी या कार्यक्रमाची नोंद घेऊन त्याचं श्रेय त्या देतात. किशोरजी, मला काय वाटतंय, तुम्ही जे आत्ता तारांगणच्या या मुलाखतीत उलगडून दाखवलंय तो अगदी छोटासा भाग आहे. तर माझी एक विनंती आहे तुम्हाला, एवढ्या सगळ्या आठवणी आहेत, ह्याचं डॉक्युमेंटेशन तुमचं एखादं पुस्तक तुम्ही का नाही करत? हे आवश्यक आहे. त्या दृष्टीने मराठी चित्रपटसृष्टीलाही काहीतरी मिळेल. नक्की आमचा एकच एक प्रयत्न असतो जो माझ्या वडिलांनी केला, नेहमी प्रसिद्धी परामुख राहिले. परंतु आत्ता असं पडतं की काही नवीन पिढीसाठी आपल्याला काय आपण करू शकलो. आणि ते
आपण पहिलं स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. म्हणून मी काय माझा पुढची पिढी म्हणजे माझा मुलगा काय आम्ही सिद्ध करायचा प्रयत्न करतो. लोकांनी नोंद आता सिद्ध आणखी काय सिद्ध करायचं आहे. आणि मगाशी उल्लेख करायला एक राहून गेलं की जाणता राजामध्ये मी शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. म्हणजे त्याच्यात अर्थात लीप मुवमेंट होती, त्यामुळे तर तो एक असे अनुभव खूप आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये सगळ्यांना सांगतो की ही सगळी खवय्या लोकांची आणि जे प्रेम करणारे या संस्थेवर जी लोक आहेत ना, त्यांची खरी साथ आहे. तुमच्यासारखे तारांगण सारं मला कौतुक वाटतं की आज या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्यासारख्या लोकांना किंवा वेगळ्या संस्थांना लोकांसमोर आणायचं तुम्ही खूप मोठं काम करताय. आणि खरोखर हे अवघड आहे काम, हे मला माहिती आहे. कुठल्याही व्यावसायिक माणसाला ह्याचं अर्थकारण माहिती असतं. हे सगळं करत तुम्ही धडपडून ही कलासेवा जी करताय ना, त्याला खूप खूप शुभेच्छा. अगदी किशोरजी, माझा नेहमीच हा प्रयत्न आहे की आपल्या प्रेक्षकांना काहीतरी चांगलं द्यावं. आणि तुम्ही गेली 90 वर्ष ते देताय, त्यामुळे बरीच वर्ष माझ्या मनात होतं, पण तो योग नव्हता. पण तो आत्ता 90 वर्षाच्या निमित्ताने तो योग जुळून आलाय. आणि रसिको, आत्ता ही जी आमची मुलाखत आहे ती छोटेखानी आहे. आम्ही पुढेही भेटत जाणार आहे आणि आणखी नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत राहू. पण किशोरजी, तुम्हाला वैयक्तिक माझ्यातर्फे आणि तारांगणतर्फे तुमच्या या सर्व व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. धन्यवाद. आणि मला एक सांगू इच्छितो की या वास्तूचा उपयोग अनेक लोकांनी एकत्र यावा, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र यावा, ह्यासाठी आम्ही दर चतुर्थीला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना खास आमच्यातर्फे इथं जेवायला बोलवत असतो. तुम्ही सुद्धा मान्यवर आहात, त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की चतुर्थीला, अर्थात सोमवारी फक्त आमचं बंद असतं, चतुर्थीला न सांगता आमच्या इथं तुम्ही जेवायला यायचं आहे. अगदी. आणि मी रसिको तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही हा व्हिडिओ बघणारच आहात तुम्ही, पण बघितल्यानंतर तुम्ही पुण्यात असाल तर नक्की पुन्हा गेस्ट हाऊसला भेट द्या. आणि तारांगणचं नाव सांगा की हा व्हिडिओ बघितला आणि आमचा पाहुणचार स्वीकारा. आणि तुम्हाला स्वतः किशोर सरपोतदार भेटतील आणि तुमच्याशी गप्पाही मारतील. धन्यवाद. धन्यवाद.